गवईगड यांच्याकडून भीम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। सातारा जिल्ह्याच्या वतीने शिवरायांच्या पराक्रमाची आणि त्यागाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक जावळी तालुक्यात मेढा येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 128वा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। मेढा मुख्य बाजारपेठेत फोटोला मेढा पोलीस स्टेशनचे एपीआय निळकंठ राठोड, लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे विनोददादा पार्टे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी महाराष्ट्र प्रभारी हेमंत भोसले, सातारा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रभाकर कांबळे, जिल्हा महासचिव सुहास मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे संयोजन जिल्हा कार्याध्यक्ष संजय गाडे, जिल्हा महासचिव संतोष भाऊ सपकाळ, युवा नेते सिद्धार्थ गायकवाड यांनी केले। यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी मेढा नगर पंचायतीचे सभापती विकास देशपांडे, जावळी महाबळेश्वर बाजार समितीचे संचालक विठ्ठल देशपांडे दिवसभर येणाऱ्या भीमप्रेमींचे स्वागत करून त्यांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती सर्व देशभर साजरी होत असताना जावली तालुक्यातील मेढा या ठिकाणी आमचे RPI गवई गटाचे कार्याध्यक्ष माननीय गाडेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज तसंच संतोष सपकाळ जिल्हा महासचिव RPI गवई गट यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। सालाबादप्रमाणे हे 5वं वर्ष जयंती उत्सव या चौकामध्ये साजरा होत असतो आणि मोठ्या उत्साहात साजरा होत असताना त्यांना वेगवेगळ्या कार्यातील अनुभव आहेत। तसंच वेगवेगळ्या प्रकारची लोक या ठिकाणी येऊन अभिवादन करत असतात। या ठिकाणी कुठल्याही जाती धर्माला फारा नाही, सर्व धर्म समभाव मानून समतेच्या तत्वाचा विचार करून या ठिकाणी जयंती साजरी केली जाते। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व, त्यांचा कुठला पैलू कथन करावा असा प्रश्न पडतो, परंतु मी नम्रपणे या ठिकाणी पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा व्यक्त करतो। आज आपण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती साजरी करण्यासाठी उपस्थित आहोत। आयोजक गाडेसाहेब व इतर सर्व पदाधिकारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या तर्फे मेढा येथे बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झालेली आहे। मी सर्वांना या निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो व बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आपण सर्वांनी चालावे अशी विनंती करतो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी गवई, महाराष्ट्र प्रदेशचे आमचे प्रभारी आदरणीय हेमंतजी भोसले, सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट कांबळे साहेब, सातारा जिल्ह्याचा बुलंद आवाज, सातारा जिल्ह्याची धगधगती मशाल, जनसामान्यांचा बुलंद आवाज असणारे आमचे जिल्ह्याचे जिल्हा कार्याध्यक्ष आदरणीय संजयजी गाडे, त्याचप्रमाणे तालुकाध्यक्ष। आजच्या ह्या दिवसाच्या निमित्तानं मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, आज जगामध्ये, आज भारत देशामध्ये जो सर्वात मोठा लोकशाहीचा जो उत्सव आहे, तो लोकशाही उत्सव निर्माण करणाऱ्या महाव्यक्तीची आज 128वी जयंती आहे। याचा भारतवासियांना सर्वांना खऱ्या अर्थानं सार्थ अभिमान आहे। कारण ज्याच्या नावाने देश चालला जातो, ज्याच्या नावाने देश पळला जातो, त्याचं नाव भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या महामानवाच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम मी सर्व भारतवासियांना, तुम्हाला सातारा जिल्ह्यातील वासियांना आजच्या दिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या माध्यमातून एवढं लेट कार्यक्रम होण्यापाठीमागचं एवढंच कारण की जिल्ह्यामध्ये असणारे अनेक कार्यक्रम उरकत येत असताना त्यामुळे जावली तालुक्याकडे याला थोडासा वेळ लागला। त्याबद्दल इथल्या आयोजकांचा आम्ही खऱ्या अर्थानं आम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, परंतु निश्चितपणाने याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे
की ही जावली तालुका म्हणजे ऐतिहासिक शूरांची आणि वीरांची भूमी। ह्याच जावली तालुक्यामध्ये 3 जानेवारी 1940 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मजूर पक्षाची या ठिकाणी सभा झाली होती। आणि ह्या ऐतिहासिक नगरीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीनं गेली 5 वर्ष हा कार्यक्रम या ठिकाणी आजचं 5वं वर्ष आहे, सातत्यानं साजरा होत आहे। निश्चितपणानं याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। एवढंच आजच्या दिवसाच्या निमित्तानं आपल्याला मी सांगतो आणि थांबतो। सर्वांना जयंतीच्या निमित्त सर्वांना लक्ष शुभेच्छा। नेते हजार झाले, संघटना हजार झाल्या, कुणा म्हणावे आपुले चेहरे हजार झाले। नेते हजार झाले, संघटना हजार झाल्या, कुणा म्हणावे आपुले चेहरे हजार झाले। तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झालीत का रे, भीमा तुझ्या विचाराची माणसं मेलीत का रे। देशामध्ये वाढत असलेली असहिष्णुता आणि वाढत असलेल्या असहिष्णुतेच्या वातावरणामध्ये सुद्धा विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 128वी जयंती साजरी करत असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात, सातारा जिल्ह्यात एक बाबासाहेबांच्या विचाराचा माणूस शोधून काढण्याचं काम चालू झालेलं आहे। एक बाबासाहेबांच्या कर्तृत्वाला उजाळा देणारा माणूस शोधून काढण्याचं काम चालू झालेलं आहे। आणि त्यांची सुरुवात आज शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या, शिवरायांच्या त्यागाची साक्ष देणारा ऐतिहासिक जावळी तालुक्यातून सुरुवात झाली। गत 5 वर्षापासून मेढा मुख्य बाजार चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव हा लोकोत्सव म्हणून साजरा केला जातो। यावर्षी मात्र लोकसभेच्या निवडणुकीचा आचारसंहिता असल्यानं आम्ही बाबासाहेबांची लेकरं आदर्श आचारसंहितेचं पालन करावं, आदर्श आचारसंहितेला कुठं गालबोट लागू नये या हेतूनं साध्या आणि सोप्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 128वा जन्मोत्सव साजरा करतोय। आज तो जन्मोत्सव साजरा करत असताना मेढा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सन्माननीय निळकंठ राठोड साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक मेढा, तसेच लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे सामाजिक संस्थेचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय विनोददादा पार्टे, मेढा नगर पंचायतीचे बांधकाम सभापती सन्माननीय विठ्ठल देशपांडे, जावळी तालुका बाजार समितीचे संचालक सन्माननीय विकास देशपांडे, यासोबतच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी सन्माननीय हेमंत भोसले साहेब, सातारा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रभाकर कांबळे साहेब, सातारा जिल्हा महासचिव सन्माननीय सुहास मोरे, सन्माननीय संतोषभाऊ सपकाळ यांच्या साक्षीने यांच्या उपस्थित विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मोत्सवाला कर्तव्याने सुरुवात झाली। सकाळपासून या ठिकाणी माडावरून जाणाऱ्या भीमज्योतीचं आम्ही आगमन इथं झालं, त्या भीमज्योतीचं स्वागत करण्यात येतं। प्रत्येक वर्षी मोफत अल्पोपहार, चहा पाण्याची व्यवस्था केली जाते। भीमज्योत घेऊन जाणाऱ्या लोकांना आंघोळीची, आराम करण्याची व्यवस्था केली जाते। मात्र यावर्षी आदर्श आचारसंहिता असल्यामुळं या सगळ्या गोष्टीला बगल देऊन फक्त आणि फक्त महामानवाच्या विचारानं प्रेरित करण्याची माणसं तयार करण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे। आणि आजच्या 128व्या जयंतीच्या निमित्तानं तमाम भारतवासियांना, तमाम महाराष्ट्र राज्यवासियांना आणि तमाम सातारवासियांना लक्ष शुभेच्छा देत असताना एकच अपेक्षा व्यक्त करतो की बुद्ध फुले, शिवराय शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा भारत जर उभा करायचा असेल, भारत जर घडवायचा असेल आणि भारताला जर महासत्ता करायचा असेल तर अनमोल ग्रंथ संविधानाचं रक्षण करणं फार गरजेचं आहे बंधूंनो। आणि या संविधानाचं रक्षण करण्याची आम्ही सर्वजण प्रतिज्ञा करूया, शपथ घेऊया। तीच खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारी लोकशाही रुजवूया अशी माफक अपेक्षा व्यक्त करतो। आणि सर्वांना पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 128व्या जयंतीच्या कोटी शुभेच्छा देऊन विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी अभिवादन आणि मान सन्मान करतो। जय बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो।